मित्रांनो, सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 6 मार्च 2025. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या देशाने भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कधीपासून भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन ए 1 एप्रिल, ऑप्शन बी 3 एप्रिल, ऑप्शन सी 2 एप्रिल, ऑप्शन डी 4 एप्रिल. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2 एप्रिल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने क्रिकेटच्या कोणत्या फॉर्मॅट म्हणून निवृत्ती जाहीर केली आहे? ऑप्शन ए T20, ऑप्शन बी वन डे, ऑप्शन सी कसोटी, ऑप्शन डी कोणतेही नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन बी वन डे. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. 25 ते 30 मार्च दरम्यान जागतिक टेबल टेनिस स्पर्धा कुठे होणार आहे? ऑप्शन ए कोलकाता, ऑप्शन बी हैदराबाद, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन डी चेन्नई. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. कोणत्या देशाचा क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय क्रिकेट म्हणून निवृत्ती जाहीर केली आहे? ऑप्शन ए इंग्लंड, ऑप्शन बी वेस्ट इंडिज, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. शरद कमल याने कोणत्या खेळाडूतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन ए टेनिस, ऑप्शन बी टेबल टेनिस, ऑप्शन सी क्रिकेट, ऑप्शन डी खो खो. याचा आन्सर आहे ऑप्शन बी टेबल टेनिस. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. भारताचा टेबल टेनिसपटू शरद कमल याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असून त्याने 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला किती सुवर्ण पदके जिंकून दिली होती? ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 1. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 3. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. नाईट फ्रँकच्या अहवालानुसार जगात अतिश्रीमंताच्या संख्येत भारत कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 4. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. नाईट फ्रँकच्या अहवालानुसार अतिश्रीमंताच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी थायलंड. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. नाईट फ्रँकच्या अहवालानुसार भारतात सध्या किती अतिश्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे? ऑप्शन ए 86,780, ऑप्शन बी 83,555, ऑप्शन सी 84,760, ऑप्शन डी 85,698. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 85,698. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. जागतिक स्तरावर अतिश्रीमंताच्या संख्येत 4.4% वाढ झाली असून त्यांची संख्या किती लाखावर पोहोचली आहे? ऑप्शन ए 22, ऑप्शन बी 21, ऑप्शन सी 23, ऑप्शन डी 25. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 23. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19,000 धावा पूर्ण करणारा केन विल्यमसन कोणत्या देशाचा पहिला खेळाडू ठरला आहे? ऑप्शन ए न्यूझीलंड, ऑप्शन बी साऊथ आफ्रिका, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी इंग्लंड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए न्यूझीलंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. न्यूझीलंडच्या क्रिकेटपटू केन विल्यमसन सर्वात कमी डावात 19,000 धावा करणारा कितवा खेळाडू ठरला आहे? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 4. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. भारताच्या विधी सचिवपदी कुणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए दीप्ती शर्मा, ऑप्शन बी अंजू राठी राणा, ऑप्शन सी मीरा बोरवणकर, ऑप्शन डी अंजली पाटील. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अंजू राठी राणा. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. ICCने जाहीर एकदिवसीय क्रिकेट रँकिंगमध्ये विराट कोहलीने कितवे स्थान पटकावले आहे? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 1, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 3. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 4. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. अंजू राठी राणा या भारताच्या कोणत्या विभागाच्या सचिवपदी नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत? ऑप्शन ए वित्त, ऑप्शन बी गृह, ऑप्शन सी व्यापार, ऑप्शन डी विधी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी विधी. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. अंजू राठी राणा यांची भारताच्या विधी सचिव म्हणून नियुक्ती झाली असून त्याआधी दिल्ली सरकारमध्ये किती वर्षे सरकारी वकील म्हणून कार्यरत होत्या? ऑप्शन ए 18, ऑप्शन बी 17, ऑप्शन सी 15, ऑप्शन डी 13. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 18. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. मुख्यमंत्री एकल महिला स्वरोजगार योजना कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केली आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी उत्तराखंड, ऑप्शन डी आसाम. याचा आन्सर आहे ऑप्शन सी उत्तराखंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. अभिनेता दिलजीत दोसांझची कोणत्या आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या
ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे? ऑप्शन ए नाईक, ऑप्शन बी लेविज, ऑप्शन सी ॲडिडास, ऑप्शन डी पुमा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी लेविज. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. कोणत्या भारतीय ग्रँड मास्टरने कॅन्स इंटरनॅशनल ओपन चेस टूर्नामेंट जिंकले आहे? ऑप्शन ए अर्जुन एरिग्लेसिस, ऑप्शन बी डी गुकेश, ऑप्शन सी आर प्रज्ञानंद, ऑप्शन डी पी इनियान. याचा आन्सर आहे ऑप्शन डी पी इनियान. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. जन औषधी सप्ताह 2025 कधी साजरा करण्यात येत आहे? ऑप्शन ए 1 ते 7 मार्च, ऑप्शन बी 1 ते 5 मार्च, ऑप्शन सी 2 ते 9 मार्च, ऑप्शन डी 2 ते 6 मार्च. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1 ते 7 मार्च. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंटंट पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए राजीव कुमार, ऑप्शन बी प्रीतम कपूर, ऑप्शन सी मयंक शर्मा, ऑप्शन डी रितेश अग्रवाल. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मयंक शर्मा. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. भारतातील पहिल्या विश्व शांती केंद्राचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी गुरुग्राम, ऑप्शन सी नवी दिल्ली, ऑप्शन डी कोलकाता. याचा आन्सर आहे ऑप्शन बी गुरुग्राम. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 24. सरकारी ई मार्केट प्लस जेमच्या सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए राजीव कुमार, ऑप्शन बी विनय अग्रवाल, ऑप्शन सी रितेश कपूर, ऑप्शन डी अजय भादू. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अजय भादू. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 25. नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 5 मार्च, ऑप्शन बी 7 मार्च, ऑप्शन सी 4 मार्च, ऑप्शन डी 6 मार्च. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 6 मार्च. मित्रांनो, अशा चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या वाचनात काही चूक वाटल्यास क्षमा असावी.